मस्त असे तिळगुळचे लाडू बनवणार आहेत. वेळ न घालवता सुरुवात करू. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एकाच मिश्रणापासून लाडूही बनवणार आहेत आणि चिक्कीही. त्यासाठी आपण शेंगदाणे, तिळगुळ, गूळ पण मी साधाच घेतला आहे. मस्त कापून घेतला आहे. त्याला कापता येत नसेल ना तर आपण किसणी असते त्याने किसून घेऊ शकतो, किंवा बटाट्याचे वेफर्स करतो ना त्याच्याने खूप छान कापला जातो गूळ. संक्रांत म्हटली म्हणजे आपला नवीन वर्षातला पहिलाच सण असतो, म्हणून आपल्याला खूप उत्साहही असतो. त्यासाठी आता मी पहिले गॅसवर पॅन ठेवला आहे आणि शेंगदाणे भाजून घेते. खूप लालसर होईपर्यंत भाजायचे नाही आहे, बरोबरच भाजून घ्यायचे. शेंगदाण्याचे मी साल न काढताच भरड करून घेणार आहे. इथे 1.5 वाटी तीळ घेतलं होतं मी. तीळ पण लगेच मी स्वच्छ करून घेतलं होतं आणि भाजून घेणार आहे ते पण पॅनमध्ये. तिळला भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच तडतडते आणि मग मी दुसऱ्या ह्याच्यात डिशमध्ये काढून घेते. बघू शकताय तुम्ही, छान तडतड असा आवाज येतो तिळीचा भाजल्यावर. आणि आता आपल्याला यांची कूट करून घ्यायचे. शेंगदाण्याचं थोडंसं जास्त केलं तरी चालतं बारीक, आणि मग आपल्याला तिळीचं नुसते जाडसर ठेवायची. एकदम पल्स मोडवर 1 किंवा 2 वेळा फिरवून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, इथे मी दोन्हीही करून घेतले मिक्सरमध्ये. आता आपल्याला इथे ताटात थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग पटकन तयारी केलेली असली ना वडी बनवायला किंवा मग चिक्की बनवायला जास्त वेळ लागणार नाही आणि ऐन वेळेला घाईही होत नाही. आता पॅनमध्ये मी परत 2 पळ्या किंवा मग 2 चम्मच तूप घेतलं आहे, साधं तूप. गूळ टाकून घेतला आहे. आता गूळ त्यावरच मेल्ट होऊ द्यायचा आहे आपल्याला. छान गूळ परतून घ्यायचा आहे. पातळ होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. बघू शकताय तुम्ही इथे. आणि छोटे छोटे बबल्स यायला दिसले ना की मग आपल्याला हे जे भरड किंवा मग आपण जे कूट करून घेतलं आहे दोन्ही मिक्स करून त्यात टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आहे मी. चिक्कीचा गूळ नाही म्हटल्यावर मग आपल्याला काही भीती नसते लगेच कडक होईल की काय असं, म्हणून आरामात आपण करू शकतो. इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला जे ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं ना वडीसाठी, मी आता इथे एका साईडला काढून घेणार आहे आणि त्याचेच आपल्याला लाडू पण बनवायचे. वडीसाठी काढून घेतल्यानंतर मी इथे झाकण ठेवणार आहे यावर आणि 5 मिनटं वडी मी सेट करून घेते. तोपर्यंत तसंच राहू देणार आहे. इथे मी वडी गरम लागतं म्हणून वाटी घ्यायची, त्याला थोडंसं पाणी किंवा तेल लावायचं आणि असं मी जसं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. थोडीशी गरमच असेल तेव्हाच मी काप करून घेतले होते. सेट व्हायला ठेवून द्यायची आहे. आता आपण इथे लाडूही बनवून घेऊ. लाडू पण छान अगदी खूप चटक्यानं लागतं, लगेच बनतायत, वळून जातात लाडू लगेच. बघू शकताय तुम्ही इथे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब. कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा. अगदी मऊ असे वड्या आणि लाडू दोन्ही सॉफ्ट बनतात. बघू शकता वडी पण लगेच निघाली. सेट झाल्यानंतर 10-15 मिनटं ठेवायची आणि लगेच मग सेट होऊन जाते. बघू शकताय तुम्ही इथे खूप छान बनलेत लाडूही आणि वडीही. एकाच याच्यात दोघंही बनवून झाले. कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. हॅप्पी संक्रांत ऑल ऑफ यू.